सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे जे लिलाव आहेत ते मोठ्या प्रमाणात होत असतात। राज्यातील नंबर 2 ची बाजारपेठ म्हणून देखील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या कांदा मार्केटकडे पाहिलं जातं आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण पाहिलं की खरं तर गेल्या दीड महिन्यामध्ये साधारणपणे 360 कोटी रुपयांची उलाढाल जी आहे ती कांद्याच्या मार्केटमध्ये झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। खरं तर नोव्हेंबर महिन्यामध्ये निवडणुकांचा एकंदरीत काळ होता आणि त्या दरम्यान आवक देखील घटलेली होती। मात्र असं असताना देखील जवळपास 255 कोटी रुपयांच्या आसपास या ठिकाणी कांद्याचं मार्केट जे आहे ते एकंदरीत व्यवहार जे आहेत कांद्याचे ते झाल्याचं चित्र पाहायला मिळालेलं होतं आणि गेल्या 10 दिवसांमध्ये जवळपास 100 कोटी रुपयांचं जे एकंदरीत व्यवहार जे आहे ते कांद्याचे झाल्याचं चित्र आहे। त्यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतून मोठ्या प्रमाणात कांद्याची जी काही उलाढाल जी आहे ती होत असते आणि असं असलं तरी कांद्याचे दर मात्र गेल्या आठवड्याभरापासून कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि त्यामुळेच कुठेतरी शेतकऱ्याला याचा फटका जो आहे तो होतोय। मात्र दुसरीकडे कांद्याची मोठी बाजारपेठ म्हणून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती जी आहे ती गेल्या अनेक महिन्यांपासून उदयाला येत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे जवळपास 360 कोटी रुपयांची उलाढाल जी आहे ती एकंदरीत या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाल्याचं चित्र पाहायला मिळते। त्यामुळे या बाजार समितीमध्ये आणखी काही सुधारणा करणं जे आहे ते शेतकऱ्यांकडून सातत्याने सूचना येत असतात, व्यापाऱ्यांकडून आडत्यांकडून देखील सूचना येत असतात। त्यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका देखील आता होऊ घातलेल्या आहेत। मात्र अद्यापही त्याची तारीख जी आहे ती निश्चित झालेली नाही। जर का नवीन बाजार समितीमधलं जे काही संचालक मंडळ अस्तित्वात आलं तर ते कशा पद्धतीनं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव जे आहेत ते कशा पद्धतीने वाढवतात, त्यांना कशा पद्धतीच्या सुविधा देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TVNN मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।